हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 6 जानेवारी 2026 सोमवारी अंगारक योग आला आहे. अंगारकी चतुर्थी आहे या दिवशी. तर या वर्षातली पहिली चतुर्थी अंगारकी चतुर्थी आली आहे. तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आणि त्यासोबत काही आपल्याला उपायसुद्धा करायचे आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे. म्हणजे गणपती बाप्पांची जर या दिवशी आपण काही सेवा केली, त्यासोबत काही उपाय केले छोटे छोटे, तर आपल्या आयुष्यात अनेक बदल आपण करून घेऊ शकतो. म्हणजे गणपती बाप्पांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. कारण चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना खूप खूप जास्त प्रिय आहे. तर या दिवशी आपण आवर्जून काहीतरी सेवा करायला हवी. म्हणजे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा दिवस आहे, तर आपल्याला त्यांना प्रसन्न करून घ्यायचं. तर ते काय आहे, म्हणजे आपल्याला त्या दिवशी, म्हणजे आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहे, कोणते उपाय करायचे, याबद्दलच मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा, गणेश चालीसा याचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि मुलांना तुम्ही सांगा गणपती अथर्वशीर्ष याचं पठण करायला किंवा गणपती स्तोत्र पठण करायला लावा. त्यांना शक्य नसेल तर जवळ घेऊन बसा आणि तुम्ही स्वतः पठण करा. म्हणजे त्यांना श्रवण करू द्या. म्हणजे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. मुलांना तुम्ही सांगा की 21 दुर्वा अर्पण करून गणपती बाप्पांना, म्हणजे तुम्ही त्यांना सांगायचं अर्पण करायला. त्या दुर्वा गणपती बाप्पांना त्यांच्या हातानेच अर्पण करायला सांगायचं. आपण गणपती बाप्पांची दररोज सुख करता दुःख करता आरती म्हणतो, परंतु या दिवशी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जकी पार्वती पिता महादेवा, ही आरती तुम्हाला म्हणायची आहे. आणि तुम्हाला या दिवशी 21 मोदक शक्य असतील तर ते अर्पण करा गणपती बाप्पांना, किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. गणपती बाप्पांना त्यांचं आवडते जास्वंदीचं फूल अर्पण करा, किंवा एखादं तुमच्याकडे लाल रंगाचं दुसरं फूल असेल ते अर्पण करा. आता हे झालं गणपती बाप्पांची सेवा. आता आपल्याला उपाय करायचे आहेत. आता बघा, आयुष्यात आपण काही ना काही उपाय करत असतो. उपाय केले तर आपल्या आयुष्यात सुख येतं. म्हणजे गणपती बाप्पांना आपण प्रसन्न करून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला उपाय करायचे. आता तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे, तुम्ही प्रयत्न करत आहात, परंतु तुमचं प्रमोशन होत नाही आहे, काहीतरी कारणास्तव ते अडकत आहे. तर तुम्हाला गणपती बाप्पांना हळकुंड अर्पण करायची. अख्खी हळकुंड घ्यायची, खराब घ्यायची नाही. ती गणपती बाप्पांना अर्पण करा. जर मंदिरात शक्य असेल तर मंदिरात अर्पण करा. नसेल शक्य तर तुमच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिथे तुम्ही अर्पण करा. श्री गणाधिपतये नमः, श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आणि ती हळकुंड तुम्हाला बाप्पांना अर्पण करायची. पैसा सारखा खर्च होतो, टिकत नाही, काही ना काही कारणास्तव तो निघून जातो. पैशांची बरकत व्हावी, पैशांमध्ये वाढ व्हावी, यासाठी 3 लवंग गणपती बाप्पांना अर्पण करा. आणि दुसऱ्या दिवशी त्या लवंग तुम्हाला उचलायचे आहेत आणि त्या लवंग उचलून तुम्ही एखाद्या पुडीमध्ये बांधून तुमच्या तिजोरीत ते तुम्हाला ठेवून द्यायचे. जिथे तुम्ही पैसे ठेवता लॉकरमध्ये, त्याच्यात तुम्हाला ती पुडी ठेवायची. म्हणजे तुमच्या पैशांमध्ये बरकत होईल, तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल, वायफळ तुमचा पैसा खर्च होणार नाही. विवाहात सारख्या अडचणी येतात, परिवारात सुखसमृद्धी नाही, तुमच्या फॅमिलीमध्ये कटकटी होतात, कोणाचं कोणाशी पटत नाही, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही, घरातले तुमचं ऐकत नाही, कुठलीही समस्या असो तुम्ही हा उपाय करू शकता. 5 लवंग आणि 5 हिरव्या वेलच्या घ्यायच्या. वेलची अख्खी घ्यायची आणि चांगली घ्यायची, पिवळी पडलेली घ्यायची नाही. 5 लवंग 5 हिरव्या वेलच्या गणपती बाप्पांना अर्पण करा. मंदिरात करा किंवा घरी अर्पण करा. आता विवाहात जर अडचण येत असेल, त्यासाठी तुम्ही करणार असाल तर ज्यांना विवाह ज्यांचा होत नाही त्यांनी करायचं आहे, तर तुम्ही हिरव्या कापडात ती लवंग आणि वेलची बांधायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना मंदिरात, त्यांच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचं. आणि जर तुम्ही म्हणजे फक्त बाकीच्या गोष्टींसाठी करत आहात, विवाहासाठी नाही करत आहात, तर तुम्ही अशाच त्या एका म्हणजे पुडीमध्ये बांधून गणपती बाप्पांना मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहे. यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. आणि या दिवशी आवर्जून दान करा. तुम्हाला यथाशक्ती जे शक्य असेल ते दान तुम्ही करू शकता. जर तुम्हाला दान करायला काही शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात सुद्धा दान करू शकता. मंदिरात तुम्ही सप्तधान्य दान करू शकता. जे तुम्हाला शक्य असेल ते दान करा, किंवा एखाद्या गोर गरजूला तुम्ही अन्नदान करू शकता. तर असे मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगितले. तर या दिवशी अंगारक योग आहे, अगदी म्हणजे खूप छान योग जुळून आला आहे. तर तुम्हाला जेवढे शक्य होतील गणपती बाप्पांचे उपाय करा, सेवा करा आणि आयुष्य सुखी करा. आपल्याला जर आयुष्यात सुख हवं असेल
तर आपल्याला काही ना काही सेवा उपाय करावेच लागतील. बघा, सेवा केल्याशिवाय काहीच वस्तू आपल्याला मिळत नाही. जसं आपण कर्म करतो बघा, त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं की नाही. म्हणजे चांगले कर्म केले तर चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केले तर त्याचं वाईट फळ मिळतं. तशाच पद्धतीने जर तुम्ही कष्ट करणार तर त्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळणार आहे. परंतु काय होतं, कष्ट करत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात. म्हणजे काही ग्रहांचे दोष असतात. परंतु काही वेळा काय होतं की राहू केतू हे ग्रह आपल्याला आडवे येतात. म्हणजे त्यांचे ते ग्रह जेव्हा आपले खराब होतात तर त्यामुळे काय होतं, आपण खूप कष्ट मेहनत घेत असतो, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. मग चांगले कर्म केले तरी सुद्धा मिळत नाही. म्हणून हे असे विशेष दिवशी तुम्ही छोटे छोटे उपाय करत चाला, म्हणजे तुम्हाला कुठलीही बाधा येणार नाही. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. तर सेवा करा आणि असे छोटे छोटे उपाय करत चला. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.